अयोध्या रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी करणार आहे हरभऱ्याच्या वाळलेल्या भाजीची पातळ भाजी। त्याला कणीची भाजी म्हणतात आमच्या इकडे, तुमच्या इकडे काय म्हणतात ते माहित नाही। त्याच्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे। तर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या, लसूण वाटून घेतलेला आहे आणि हे शेंगदाणे घेतलेले। आता ही वाळलेली भाजी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते। आपली वाळवलेली भाजी जी असते, हिरवी भाजी आपण वाळू घालायची। ते छान वाळल्यानंतर ती अशी एकदम अशी बारीक होती, हातावर अशी चोळून घ्यायची ती भाजी। ही अशी चोळल्यानंतर एकदम अशी बारीक होती। आता ह्याला मी चाळणीनं आपल्या पिठाच्या चाळून घेणार आहे। हे असं पिठाच्या चाळणीनं चाळून घ्यायचं। ह्याच्यावरती अशा छोट्या छोट्या काड्या येत असतात पाल्याच्या। हा बघा, असा हा परी जे हे काड्याचा हे आलेला आहे, कचरा आपण हे टाकायचं नाही। हे टाकल्यानंतर ते पाणी एकीकडं आणि भाजी एकीकडं अशी होते, त्याच्यामुळे हे अजिबात टाकायचं नाही। चाळल्यानंतर ही भाजी आपली अगदी बारीक अशी झालेली आहे। चला आपण आता या भाजीला फोडणी टाकून घेऊया। त्याच्यासाठी मी कढई तेल गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेत आहे। लसूण टाकून घेते। आता लसूण चांगला भाजलेला आहे आपलं, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे। आता ह्या चोळलेल्या भाजीमध्ये मी 2 चमच 1 ते 1.5 चमच मी बेसन पीठ टाकते। बेसन पीठ हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं। या बेसन पीठामुळे भाजी मिळून येते। छान असं हे मिक्स करून घ्यायचं। खायला अगदी खूप छान अशी लागणारी ही भाजी, भाकरी आणि भाजी खूपच छान लागते। हे मी शेंगदाणे भाजून त्याचे 2 भाग असे करून घेतलेले आहेत। आता हे आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये। तुम्हाला शेंगदाणे आवडत नसतील तर त्याच्यामध्ये 1 चमच मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ तुम्ही टाकू शकता। आता आपल्याला हा हिरवा मिरचीचा कच्चा असा वाटलेला ठेचा आहे जाडसर, ते मी टाकून घेणार आहे। चवीला थोडी ही भाजी तिखट थोडं जास्त टाकायचं, म्हणजे चवीला छान होते। याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। आता हे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, तर आपण ह्याच्यामध्ये आता ही भाजी हाटून घ्यायची। ही बघा, अशा प्रकारे मी ही भाजी हाटून घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण भरपूर कोथिंबीर टाकणार आहोत। कोथिंबीरीचा वापर थोडा जास्त करायचा। माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आपल्याला ही भाजी 10 मिनिट शिजवून घ्यायची आहे। भाजी लवकर शिजत नाही। हे बघा, आपली भाजी अशी छान आता अशी ही झालेली आहे। ही जास्त घट्ट नाही भाजी करायची, थोडी पातळ करायची। माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून मला सांगा। धन्यवाद।